जय, हनुमान महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, गोपाळ बाबा महाराज की जय, श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। रावणाचे सभ्यांतन लभिया सीता सुतीची मात, तिने सुखी हनुमंत चिंताग्रस्त दृढ झाला हो। हनुमंतराय सीतामाईचा शोध करण्याकरता रावणाच्या सभेमध्ये गेले आणि त्याने पाहिलं, पण तिथं काही सीतेचा शोध लागला नाही। हनुमंताने विचार केला सीतामाई काही या ठिकाणी नाही, मग आपल्याला आणखीन पुढे शोध घ्यावा लागेल। हे अशा प्रकारे हनुमंताने विचार केला आणि नंतर पुढे काय करू लागले, दृढ प्रयत्न केला भारी समस्त स्वदिली लंका पुरी, धांडोळली घरोघरी सीता सुंदरी तेच नाही। हनुमंताने विचार केला की मी किती प्रयत्न केलाय, लंकेमध्ये किती फिरलो, प्रत्येक घराघरामध्ये गेलो, धांडोळा घेतला, पण सीता मला या ठिकाणी काही सापडली नाही। विनोदी वाटिका अमराश्री नद नदियाची वापिया पोखरी, राजकुमाराच्या घरोघरी सीता सुंदरी तेच नाही। हनुमंतरायाने विचार केलेला आहे, अरे इथं मी किती शोध घेतला, दऱ्या खोऱ्या डोंगर नद्या हे सगळे शोधले, आणि पुन्हा लंकेमध्ये या रावणाचे जेवढे मुलं होते त्या प्रत्येक मुलाच्या घरात जाऊन मी सीतामाईचा शोध घेतला, पण हे सीतामाई मला काही त्या ठिकाणी सापडली नाही। प्रत्येवती लंकापुरी सीताव्रती घरोघरी, सिद्ध घेता नाना पर्याय सीता सुंदरी ते नाही। मी घरात घरात गेलो, अगदी लहानात लहान रूप घेतलं, कुणाच्या नजरेला सुद्धा आलो नाही का मी शोध काम करायला आलोय म्हणून, आणि एवढ्या बारकाईने शोध घेतला तरी पण माता हे मला त्या ठिकाणी सापडली नाही। स्त्री पुरुषाचे शेजारी त्या स्थानाची उपरी, शोधित कोट्यान कोटी अनारी सीता सुंदरी तेच नाही। किती ठिकाणी मी शोधले, नाना प्रकारचे घर शोधले, नाना प्रकारच्या माड्या शोधल्या, माड्यावर जाऊन त्या ठिकाणी असणारा शोध घेतला, पण हे मातोश्री मला काही त्या ठिकाणी सापडली नाही। रावणाचे सभे माझारी दुराची गांजिल्या नाना परी, शुद्ध न लभ्याची निरंतरी लंके माझारीच नाही। हनुमंताने विचार केला, रावणाच्या घरा वाड्यामध्ये गेलो, त्याचे मोठ्या मोठ्या घर शोधले, त्याचे जे मुख्य मुख्य लोक आहेत त्यांच्या घर शोधले, पण ही सीतामाई मला काही त्या ठिकाणी सापडली नाही। म्यात वापुले निज बुंदी जानकी शोधली नाना विधी, विधाता पावने दिया सिद्धी लंकेमध्ये नाहीच सीता। हनुमंताने विचार केला, म्या माझ्या बुद्धीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी मी गेलो, आणि सीतामाईचा शोध लागला नाही, शोधलं, पण माझ्या मनात असं वाटतंय की ब्रह्मदेवाला तुम्हाला सीतामाईचा शोध लागू द्यायचा नाही का काय, पुन्हा ठेवूया। मग हे असं का घडायला लागले, हे असं का व्हायला लागले, अशा प्रकारचा हनुमंतानं त्या ठिकाणी विचार केला। मग स्वदिता गुप्त गती लंके माझारी लक्षिता याती, चारी अंगुळ्या नुऱ्याची अतिरिती सीता सती येतेची नाही। हनुमंताने विचार केला, अरे या लंकेमध्ये मी 4 बोट जागा सुद्धा रिकामी सोडली नाही, एवढा सीतामाईचा शोध घेतला, पण ही सीतामाई मला काही या ठिकाणी सापडली नाही, असे हनुमंत आपल्या मनामध्ये विचार करू लागले। सुद्धी न लाभ्याची सीता हनुमंतासी परमचित्ता, उक्सा बुक्सिया होय पुन्नता केवी रघुनाथा मुखदाऊ। हनुमंताची अवस्था काय झाली, क्या इथं मी एवढा बारकाईने शोध घेतला, माईचा शोध लागला नाही, काय करू। हनुमंतराय त्या ठिकाणी मोठ्या मोठ्यानं ओक्साबोक्षे फुंदून फुंदून रडायला लागले, आणि जर मला इथं सीतेचा शोध लागला नाही तर मी रामाला काय सांगू,
त्याला मी काय तोंड दाखवू, हे अशा प्रकारे हनुमंतराय त्या ठिकाणी दुःख करू लागले. आणि एक उपपत्या पाता रावणाचे हाती दे त्यागला योगा गती सीता सत्य तेच नाही. मग पुन्हा विचार केला हनुमंतानं, म्या माझ्या या देहाचा त्याग केला, सूक्ष्म रूप धारण केलो आणि रावणाच्या असणाऱ्या त्या मंदिरात गेलो की मला वाटलं होतं त्या ठिकाणी सीता असेल, पण तिथं सुद्धा असणार मला सीतेचा शोध लागला नाही. राम बाणाच्या धाके रावण पळतात यतवके सीता निष्ठोन यतवंके पडून या कुटके वळून गेली. हनुमंतानं पुन्हा विचार केला, रावणानं सीतामाईला खांद्यावर घेतलो आणि रामाच्या बाणाच्या बेन हे जर असं इकडे पळत होता न जाणे सीता त्याच्या खांद्यावरून पडली आणि तिचे तुकडे तुकडे झाले का काय काय झालं असेल मातेचं, हे हनुमंत अशा प्रकारचा विचार करू लागला. रावणे नेटता पळता दृढ यावळीता या राम कांता कळा लागून या निमाली सीता कैसी माता सुदियाची लबे. हनुमंतानं पुन्हा विचार केला, असे जर सीता खाली पडली असेल, तिच्या सगळ्या शरीराला कळ लागली असेल आणि तिनं देहाचा त्याग केला असेल, हे असा प्रकार जर झाला असला तर ही सीता मला कशी मिळेल, हे अशा प्रकारचा विचार हनुमंतानं त्या ठिकाणी पुन्हा केला. रावणा पासून या एक सरी निष्ठोनिया पडलिया सागरी सीता बक्षिलिया समगरी कैसे परिशुद्धियाच. हनुमंतानं पुन्हा विचार केला, हे सीता रावणाच्या खांद्यावरून समुद्रात तर पडली नसावी आणि समुद्रात जर पडली असेल तर तिथं सगळे मासे मगरी त्या पाण्यात राहणारे सगळे प्राणी यांनी जर सीता खाऊन टाकली असल्या तर मला काय शोध लागल, हे अशा प्रकारचा हनुमंत त्या ठिकाणी विचार करू लागला. म्या चाळिल्या नाना युक्ती माझ्या मित्या मदची या प्रती संपत्तीनी अलंके प्रती सीता सतिया सगळ्यांची त्यांनी विचार केला हनुमंतानं, माझ्या बुद्धीनं मी किती फिरलो, किती ठिकाणी शोध घेतला, पण या लंकेमध्ये मला आईचा शोध लागलेला नाही. मिथ्या नव्हे संपत्ती वचन सीता लंकेच याची जाणव दुष्ट या दुष्ट नष्ट आस रावण सीता भक्षण तेने केले. त्यावेळेस पुन्हा हनुमंताने विचार केला, अरे या संपत्ती भक्तानं मला सांगितलं की सीता लंकेतच आहे, तर या संपत्तीचं भाषण खोटं नाही. सीता याच ठिकाणी आलेली, पण न जाणे या रावणानं जर ते सीताच खाऊन टाकले असले तर काय कशी मला सापडेल, हे अशा प्रकारे हनुमंतराय आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार करू लागले. हर्षणे मिलिया एकांत वंशी नवेची अजनक दुहिता रावण रांगे बक्षलिया सीता कैसी आता सुदिया चल. हनुमंताने विचार केला, मी एवढ्या आनंदानं हसत मुखानं येतो आलो आणि एवढा शोध घेतला, पण सीतेचा मला शोध लागलाच नाही, तर माझा इथपर्यंत येऊन उपयोग तरी काय झाला, हे हनुमंत आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा खेद करू लागले. रावण पत्न्याने नो किती सुंदर देखून या सीता सती अवघ्याची अवर्या श्रेष्ठ या सवती म्हणून समस्या कांदली. हनुमंतरायानं दुसरा विचार केला, रावणाच्या किती बायका आहेत आणि त्या कितीतरी सुंदर आहेत, पण हे सीता तिथं गेली. चला पुढील वाचक राजेंद्र मुंडे महाराज चला आणि सूचक बाबासाहेब महाराज चला. त्या सगळे माझी हे आम्हाला सवत आली अजून नवीन म्हणून त्या रावणाच्या बायकाने जर तिचा घात केला नसावा काय झालं असेल, हे अशा प्रकारे हनुमंत आपल्या मनामध्ये विचार करू लागले.